आपण पाहणार आहोत गणिती संकल्पना मागे पुढे। आता आपण संकल्पना पाहूयात मागे पुढे। तर ही संकल्पना पुढे कुठेवर गणिती क्रियामध्ये येणार आहे तर बेरीज आणि वजाबाकी। त्यासाठी ही संकल्पना समजून घेणं आणि मुलांना समजावून सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपण वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करणार आहोत आणि फळ्याचाही वापर करणार आहोत। तर मी आता तुम्हाला सांगते की वस्तूचा वापर करून ही संकल्पना कशी सांगायची आहे। आपल्याकडे काही वस्तू आहेत, पट्टी, डस्टर, कात्री आणि खंजिरी। तर याचा वापर करून मुलांना पहिल्यांदा एकतर गोलात बसवायचा आहे। गोलात बसवल्यानंतर सगळ्या मुलांना ही वस्तू दिसतील ह्याची मात्र दक्षता शिक्षिकेने घ्यायची आहे। तर कशा पद्धतीने हा वापर करूया ते पाहतो आपण। पुढे मागे ही संकल्पना आपण समजावून सांगतोय। संकल्पना पुढे मागे। खंजिरी, खंजिरीच्या पुढे डस्टर, डस्टरच्या पुढे कात्री, कात्रीच्या पुढे पट्टी। आपण मुलांना उलट्या क्रमाने सुद्धा विचारतो आणि सांगतोय। पट्टीच्या मागे कात्री, कात्रीच्या मागे डस्टर, डस्टरच्या मागे खंजिरी। आता हे मी माझ्या बाजूने तुम्हाला करून दाखवलेलं आहे। हीच पूर्ण क्रिया जी आहे ती मुलांना समोर दिसेल अशा पद्धतीने आठवणीने करायची बरं का, नाहीतर मग इथे मुलांचा गोंधळ होऊ शकतो। त्यामुळे मुला ज्या बाजूने बसणार आहेत त्या बाजूने ही आपल्याला कृती घ्यायची आहेत। पुन्हा एकदा बघूयात आपण। पट्टी, पट्टीच्या मागे कात्री, कात्रीच्या मागे डस्टर, डस्टरच्या मागे खंजिरी। आता विचारायचे उलटसुलट प्रश्न। डस्टरच्या पुढे काय आहे? कात्री, कात्रीच्या पुढे काय आहे? पट्टी। आता डस्टरच्या मागे काय आहे? खंजिरी। बरोबर, शाबाश। आणि इथे मुलांना शाबासकी द्यायला विसरायचं नाही। आपल्याला चित्र दिसत आहे हे। तर चित्रामध्ये आपण पाहू शकतोय हा रस्ता आहे। रस्त्यावरती कुत्रा आहे, कुत्र्याच्या मागे गाडी आहे, गाडीच्या मागे दुचाकी वाहन आहे, दुचाकीच्या मागे रिक्षा आहे आणि रिक्षाच्या मागे व्यक्ती आहे। व्यक्तीच्या पुढे कोण आहे? रिक्षा, रिक्षाच्या मागे कोण आहे? व्यक्ती। आता स्कूटर कुठे आहे बरं? स्कूटर कोणाच्या पुढे आहे? रिक्षाच्या पुढे। स्कूटरच्या पुढे कोण आहे? गाडी म्हणजे फोर व्हीलर, चारचाकी वाहन। तर अशा पद्धतीने हे चित्राच्या द्वारे आपण पुढे मागे ही संकल्पना समजावून घेतली आहे। धन्यवाद।